खरं म्हणजे नाराजी हा एकच शब्द नाहीये की तुम्ही कुठे करताय. खरं सांगायचं तर तुमचं अंगण जेव्हा साफ होतं तेव्हा तुम्ही गावाचा विचार करू शकता. गावाचा विचार केल्याच्या नंतर तुमचा परिसराचा विचार, त्या विचाराला धरून कुठेतरी आपण तो परिवर्तनाचा विषय आहे. असं नाराजी वगैरेचा विषय नाही. त्याप्रमाणेच आपण तो विषय आणि विचारांना धरून आपण विचार करतो. काय आश्वासन मिळालं तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश? आश्वासनं घेऊन प्रवेश करणं, आश्वासनं घेऊन प्रवेश करणं हा काही नियम नाहीये. तुम्ही विकासाला घेऊन प्रवेश करू शकता असं मला वाटलं. त्याप्रमाणे मनाला जे वाटलं ते आपण केलं. शिवसेनेला सोडचिठ्ठी का दिली? शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचं असं काही खास कारण नाही सांगता येणार, कारण आता माझं टिकीट फिक्स म्हणून मला सांगितलं गेलं, सगळं केलं गेलं. पण मी जसं तुम्हाला सांगितलं की माझ्या गावाचा, माझ्या प्रभागाचा विकास मला ज्या ज्या बाबतीत करायचा आहे त्याप्रमाणे मी त्या विचारांना धरून विकास कामं होत नव्हती शिवसेनेकडे. खासदार साहेबांच्याकडनं जर आपण बघायला गेलो तर खूप मोठी विकास कामांची कामं झाली. पण मला माझ्या गावाचा विकास करायचा. मी ज्या परिसरात राहतो, तुम्ही आज जर माझ्या तिथे आलात तर माझ्या तिथे स्ट्रीट लाईट पासून याचा अभाव. तुम्ही शहरामध्ये राहताय, तुम्ही बघत असाल तुम्हाला स्ट्रीट लाईट महत्वाची नाहीये, कारण कधी बल्ब गेला तरी तुम्हाला माहीत पडत नाही, बसून जातात. माझ्या इथे आता असे काही भाग आहेत ज्याच्यामध्ये मला ह्या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे. आणि मला ज्या भागात, ज्या गावात मी जन्माला आलो त्या गावाचा मी विकास करू शकलो नाही तर मग त्या गोष्टी खूप याबाबत काही वरिष्ठांची चर्चा झाली होती? नाही, मी कोणाशी चर्चा वगैरे नाही केली, कारण माझे संबंध सगळ्यांशीच चांगले आहेत. चर्चा करायची विचार आला नाही. तसं मला माझ्या मनाला, माझ्या बुद्धीला पटलं त्याप्रमाणे मी माझी कृषी केली. भारतीय जनता पक्षामध्ये मी विश्वासाने आलेले आहे. मला विकासाची कामं करायची आहे, मला कामाची आवड आहे. मला माझं काम पूर्ण करण्यासाठी कुठल्या तरी पक्षाचा आधार हवाच होता. आणि आज भारतात म्हणजे आपण बघत असेल तर मोदी साहेबांचं खूप छान काम आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं खूप छान आहे. आणि आपण सामान्य लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, पण आमच्या निमित्ताने ते तिथपर्यंत पोहोचू शकतात. आणि त्या विश्वासाने मी इकडे भारतीय जनता पार्टीचा प्रवेश केला आहे. नाही, त्या पक्षात काही नाराजगी नव्हती. त्या पक्षांनी कधीही मला सहकार्य केलं, आजही खूप चांगला पक्ष आहे. पण कुठेतरी असं वाटतं ना की सत्तेतल्या बरोबर असलं तर कामं लवकर होतात, विरोधी पक्ष असलं तर थोडंसं कमी होतं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये हा वीक पॉईंट आहे आमचा, त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.